ॲडव्हान्स ट्रीटमेंट. आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी हे काय प्रकार आहे? आता आपण बघितलं असेल की काही वर्षापूर्वी ट्रीटमेंट्स ह्या वेगळ्या पद्धतीने होत होत्या आणि आता फार चेंजेस आलेले आहेत. जसं आपण ओपन हार्ट सर्जरी अगोदर व्हायच्या, आता एन्जिओग्राफी होतात, एन्जिओप्लास्टी होतात, त्या पण एक वेगळ्या पद्धतीने केल्या जातात, जेणेकरून रिकव्हरी रेट फास्ट असतो. तर याच्यामध्ये काय आहे ना की अशा भरपूर आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. रोबोटिक सर्जरी आलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर्स जे आहेत ते स्वतः ऑपरेशन नाही करत, रोबोट ऑपरेशन करतो. जेणेकरून ॲक्युरसी फार जास्त असते आणि सर्जरी चांगल्या पद्धतीने पास होते आणि त्याला कस्टमर जो आहे तो खूप लवकर रिकवर होतो. असं अशा भरपूर बॅट्रिक सर्जरी आहे, परत स्टेम सेल थेरपी आहे, ओरल किमोथेरपी आहेत. अशा भरपूर अशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत, ज्या कंपन्या आता मेडिक्लेममध्ये सुद्धा कव्हर करतायत. तर आपल्या ह्या प्लॅनची खासियत अशी आहे की आपण इथे कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही ठेवलेलं आहे. आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंटला आपण 100% क्लेम देत आहोत. तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की देवनागरो कधी गरज पडली ॲडव्हान्स ट्रीटमेंट करण्यासाठी तर कंपनी याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पैसे देते.